22 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबई बँगलोर रस्त्यावर अभिनेत्री रंजना यांचा अपघात झाला आणि त्या दिवसानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. एका टॅलेंटेड, उच्च शिक्षित आणि मराठीतील पहिली फिमेल सुपरस्टारचा शेवट असा दुर्दैवी असेल असं कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. 80च्या दशकातील मराठीतील आघाडीची अभिनेत्री रंजना देशमुखची ही कहाणी कोणाही संवेदनशील व्यक्तीला हेलावून सोडणारी आहे. अपघातानंतर रंजनाचा शेवटचा काळ कसा होता, त्यांची मनस्थिती काय होती, या काळात त्यांना कोणाची साथ होती, चला तर मग जाणून घेऊयात. 1975 मध्ये व्ही शांताराम यांच्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून रंजना यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पैसा, प्रसिद्धी आणि यश रंजना यांच्या पायाशी लोळण घेऊ लागलं होतं. रंजना एंटरटेनमेंटचं एक संपूर्ण पॅकेज होत्या. तर याच दरम्यान रंजना प्रेमात पडल्यामुळे रंजनाला स्वर्ग देखील ठेंगणं झालं होतं. पण एका अपघातामुळे एका रात्रीत त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. 22 नोव्हेंबर 1984ची ती रात्र त्यांच्या आयुष्यातली काळ रात्र ठरली. रंजना झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँगलोरला जात होत्या. मात्र मुंबई बँगलोर रस्त्यावर त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात रंजना वाचल्या, परंतु त्यांच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आणि त्यांचा डावा हातही निकामा झाला. विशेष म्हणजे अपघातावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना सुदैवानं काही झालं नाही. पण दुर्दैवानं रंजना यांना या अपघातानंतर कायमचं अपंगत्व आलं. त्यावेळी रंजना यांचं वय केवळ 32 वर्ष इतकं होतं. या अपघातामुळे रंजनाच्या करिअरला ब्रेक लागला. एकेकाळी स्टारडम अनुभवणाऱ्या, यशाच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रीला पुढचं संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर काढण्याची वेळ आली. दररोजच्या जगण्यासाठी देखील रंजना यांना इतरांवर अवलंबून राहावं लागलं होतं. अपघातानंतर त्या मुंबईतील परळ येथील त्यांच्या निवासस्थानी आई वत्सला देशमुख आणि मावशी संध्या यांच्यासोबत राहू लागल्या. जे मित्र म्हणून रंजनासोबत इतकी वर्ष राहिले ते हळूहळू त्यांच्याकडे अपघातानंतर यायचे बंद झाले. ही खंत रंजना यांना जाणवत होती. असं सांगितलं जातं की अशोक सराफ आणि रंजना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र दोघांनीही कधीच याची जाहीर वाच्यता केली नाही. मात्र रंजना आणि अशोक सराफ यांना जवळून ओळखणाऱ्या काही व्यक्ती सांगतात, अपघातानंतर अशोक सराफ नेहमी रंजना यांच्या भेटीला जायचे. मात्र रंजना यांना अशा परिस्थितीत अशोक यांचं त्यांना भेटायला येणं आवडत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी हळूहळू अशोक यांना भेटायला न येण्यासाठी त्या विनंती करू लागल्या. मात्र कालांतरानं अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर रंजना यांनी शेवटपर्यंत लग्न केलं नाही. मात्र त्या या सर्व प्रकारानं एकाकी पडल्या होत्या आणि नैराश्यातही गेल्या. दैवानं सगळं काही ओरबाळून घेतलं तरीही ही वाघीण काही हरली नाही. तिच्यातला कलाकार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 1993 मध्ये रंजना यांनी पुन्हा अभिनयाकडे परतण्याचा निर्णय घेतला. मात्र व्हीलचेअरवर बसून अभिनय कसा करणार, अशा वेळी त्यांच्याजवळ अशी एक स्क्रिप्ट आली ज्याची कथा त्यांच्या आयुष्याशी मेळ खाणारी होती. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो, त्यानंतर तिची काय अवस्था होते, असं या नाटकाचं कथानक होतं. फक्त एकदाच या नाटकाद्वारे रंजना यांनी पुनरागमन केलं. या संपूर्ण नाटकात त्यांनी व्हीलचेअरवर बसून अभिनय केला होता. हे नाटक रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होतं असं म्हटलं जातं. मात्र हे नाटक फार काही जादू करू शकलं नाही. प्रेक्षक रंजना यांना विसरून गेले होते. या नाटकाचे केवळ 38च्या आसपास प्रयोग झाले. या नाटकाचं अपयश रंजना यांच्या जिव्हारी लागलं होतं. अभिनेत्री म्हणून ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. पुढची अनेक वर्षे त्यांनी मुंबईतील परळ येथील आपल्या घरी काढली. मात्र 3 मार्च 2000 साली या अभिनेत्रीनं या जगातून कायमची एक्झिट घेतली. रंजना यांचं वयाच्या 45व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं दुःखद निधन झालं. मात्र दुःख हेच की त्या क्षणी रंजना यांच्याजवळ कोणीही नव्हतं. तर असा होता सुपरस्टार रंजना देशमुख यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.